श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन प्राप्तीसाठी 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे आज या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे. वैभव लक्ष्मी व्रत कोणत्याही शुक्रवारीपासून करता येतं. त्याचबरोबर वैभव लक्ष्मी व्रत करताना काहीतरी नियम आहेत. वैभव लक्ष्मी व्रत करत असताना आपण शक्यतो उपवास धरावा. काही आपल्या प्रकृतीची समस्या असेल तर फक्त सात्विक अन्न घ्यावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं, जास्तीत जास्त मौन व्रत धारण करावं आणि दिवसभर आपल्याला श्री वैभव लक्ष्मी माताय नमः, श्री वैभव लक्ष्मी माताय नमः ह्या मंत्राचं जप करत राहावं किंवा लक्ष्मी माताय नमः ह्या मंत्राचं जप करत राहावं. सकाळी आपण लवकर सूर्य उगवण्याच्या आधी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून सूर्याला जल देऊन व्रताची सुरुवात करावी. आपली नित्यपूजा करून घ्यावी आणि मग संध्याकाळी हातपाय धुवून आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करायची असते. वैभव लक्ष्मी व्रत करत असताना आपल्याला सुरुवातीला संकल्प करायचा असतो. संकल्प म्हणजे आपण कशासाठी करत आहात हे माता लक्ष्मीसमोर सांगायचं असतं. माता लक्ष्मीला सांगायचं असतं की तुमच्या धनप्राप्तीसाठी हे व्रत करत आहात किंवा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करत आहात किंवा तुमच्या मुलांच्या लग्नाच्या मध्ये अडथळे येत आहात ते करत आहात किंवा इतर कोणत्याही समस्या आहेत. ते समस्या आपल्याला माता लक्ष्मीसमोर सांगायचं आहे. आणि हातात पाणी, थोडं अक्षदा आणि थोडं एक फूल आणि एक तुळशीपत्र हातात घेऊन आणि तुमचं नाव गोत्र सांगून माता लक्ष्मीला तुम्ही कशासाठी हे व्रत करत आहात ते सांगून ते पाणी आपल्याला तामणात सोडून किती शुक्रवार तुम्ही हे व्रत करणार आहात. तुम्ही 5 शुक्रवार करू शकता, तुम्ही 11 करू शकता, 21 करू शकता किंवा 108 करू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे व्रताची सुरुवात करायची असते. चला तर मग आता ही झाली आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे. आता बघा व्रतामध्ये नियम काय काय आहेत, पूजा कशी मांडावी आणि आरती कशी करावी, नैवेद्य कोणता दाखवावा आणि उद्यापन कसं करावे त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. वैभव लक्ष्मी व्रत करण्यासाठी आपल्याला एक वैभव लक्ष्मी व्रताची एक पुस्तक हवी आहे आणि घरामध्ये आपल्याला एखादी सोन्याचा दागिना असेल तर चालतं, जर ते नसेल तर 1 रुपयाचा शिक्का आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक गणपतीसाठी एक सुपारी लागणार आहे, विड्याची पानं लागणार आहेत. आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा आपण लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये ठेवून त्याची पंचोपचार पूजा करायची असते. नैवेद्य बघा, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय नैवेद्य कोणतं असतं तर ते असते खीर, भाताची खीर. दूध टाका आणि त्याच्यात इलायची वेलदोडे टाकून ते खीर अशी सुगंधित खीर बनवून ते माता लक्ष्मीला अर्पण करायची असते. मग आपल्याला संकल्प झाला, पूजाची मांडणी करून घ्यायची आहे. अगोदर मांडणी करून आपण संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्प करून मग आपल्याला पूजाला सुरुवात करायची आहे. अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीची पूजा झाली तर हळदी कुंकू धूप दीप ओवाळून गणपतीला दुर्वा अर्पण करून, फुलं अर्पण करून, वस्त्र अर्पण करून मग गणपतीला धूप दीप ओवाळून आपल्याला गणपतीची पूजा करून आपण वैभव लक्ष्मी व्रत सुरू करत आहात म्हणून गणपती बाप्पाला कोणतेही विघ्न माझ्या या व्रतामध्ये येऊ नये म्हणून विनंती करायची असते. मग नंतर आपल्याला जे आपण सोन्याचा दागिना ठेवला असेल किंवा आपल्याला वाटीमध्ये एखादी नाणं ठेवलं असेल तर खाली थोडीशी एक पितळाचं तांब्या घ्यायचा आहे. त्याच्या खाली थोडीशी तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती ते पाण्यानं भरलेलं कळस ठेवायचं आहे. त्या कळसात हळदी कुंकू, 1 नाणं आणि सुपारी, 1 फूल घालून त्या कळसाची पंचोपचार पूजा करून 8ही दिशानं गंधाचे अशा उभ्या रेषा वडायचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला आंब्याचे किंवा नागवेलीचे पानं ठेवायचे आहेत. त्याच्यावरती एक वाटी ठेवून त्या वाटीमध्ये थोडे तांदूळ ठेवून त्या तांदळावरती सोन्याचा दागिना किंवा 1 रुपये ठेवून त्याची पूजा आपल्याला करायची आहे. मग जर आपण सोनं ठेवलं असेल तर ते सोनं काढून तामणामध्ये घ्यायचं आहे. त्याला शुद्ध पाणी
आणि त्याच्यानंतर गंगाजल, त्याच्यानंतर पंचामृत, त्याच्यात शुद्ध पाण्यानं स्वच्छ त्या धनाची पूजा आपल्याला करायची आहे. करून ते मग पुसून जागच्या जागी ठेवून मग त्याला हळदी कुंकू धूपदीप फुलं लावून दीपदीप ओवाळायचं आहे. माता लक्ष्मीचा फोटो असेल तर माता लक्ष्मीच्या फोटोला स्वच्छ पुसून हार वगैरे अर्पण करून हळदी कुंकू अर्पण करून धूपदीप ओवाळायचं आहे आणि लाल फूल आवर्जून लाल फूल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी आपल्याला करून झाल्यानंतर माता देवीला खिराचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पण पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू धूपदीप ओवाळून मग आपल्याला ग्रंथ म्हणजे वैभवलक्ष्मी व्रत कहाणी वाचायला सुरुवात करायची आहे. कहाणी वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची आहे. माता लक्ष्मीची कोणतीही आरती तुम्ही म्हणू शकता. वैभवलक्ष्मी ग्रंथाच्या पाठीमागे सुद्धा माता लक्ष्मीची आरती असते किंवा तुम्ही दुसरी कोणती माता लक्ष्मीची आरती येत असेल तर ती पण म्हणू शकता. मग ती आरती करून मग प्रार्थना करून देवीसमोर बसून आपल्या मनातल्या जे काही इच्छा आहेत ते सगळे पूर्ण सांगायचं आहे आणि 11 वेळेस लक्ष्मी अष्टकांचं पाठ करायचं आहे. हे सगळी पूजा झाल्यानंतर मग आपल्याला आपलं किती शुक्रवारचं व्रत केलेलं आहे 11 किंवा 21, मग 21 शुक्रवार झाल्यानंतर आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि प्रत्येक वेळेस ते सोनं किंवा आपण दागिना किंवा नाणं ठेवलेलं आहे पूजेमध्ये ते 21 किंवा 11 शुक्रवार किंवा 5 शुक्रवार तुम्ही केवढ्याचा संकल्प केलेला आहे तेवढेच करायचं आहे आणि ते जे काही आपण पूजामध्ये वापरलेलं ते दागिनं आहे ते काढून सुरक्षित जागेमध्ये ठेवायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी तेच म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी तेच दागिना किंवा धन आपल्याला ते पूजेसाठी घ्यायचं आहे आणि खाली जे कळसाखाली तांदूळ आहे ते तांदूळ पक्ष्यांना खायला द्यायचं आहे. नंतर दुसऱ्या वेळेस दुसरं शुद्ध तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वैभवलक्ष्मी व्रत ची पूजा मांडणी काढून घ्यायची आहे. जर आपण ते गणपतीसाठी सुपारी मांडलेली आहे ती सुपारी तुम्ही शेवटपर्यंत उद्यापन होईपर्यंत ती सुपारी वापरू शकता आणि ती सुपारीसुद्धा आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. बाकीचे फुलं हार ते आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे जिथं आपल्याला पाय जाणार नाही. ही सगळी पूजा मांडणी काढून दुसऱ्या दिवशी काढायची पद्धत झाली आणि मग उद्यापन करण्याची पद्धत. आपल्याला जर उद्यापन आता करायचं आहे तर 5 किंवा 11 सुवासिनीला बोलवायचं आहे. 11 आपल्याला वैभवलक्ष्मीचे व्रत घ्यायचे आहेत. जर तुम्ही त्यांना जेव घालत असाल सुवासिनी तर खूप अति उत्तम. जेव तुम्हाला घालणं शक्य नसेल तर प्रत्येक सुवासिनीला वाटीभर खीर करून ते खिराचा प्रसाद द्यायचा आहे आणि ओटी भरण्यासाठी जो ओटीला साहित्य लागतं खण, नारळ, केळी, ओटीचे साहित्य आणि त्याच्यात थोडेसे तांदूळ हे घेऊन सगळं प्रत्येक सुवासिनीच्या कपाळाला हळदी कुंकू लावून त्यांचे पाय नमस्कार करून मग आपण त्यांच्या ओटीमध्ये ते ओटीचे साहित्य आपल्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन झाल्याच्या नंतर आपण पुढे आपले व्रत वैभवलक्ष्मी व्रत आपले संपले. मग आपल्या व्रतासमोर पुढे करता येतं का? हो, नंतर पण करता येतं. मग तुम्ही असा संकल्प करा 11 शुक्रवार जाऊ द्या, मग नंतर अजून तुम्ही लक्ष्मी व्रताचे व्रत करू शकता. तुमची मनातली काही इच्छा तुम्ही सांगितलं असेल ते लवकर पूर्ण होत असेल तर बार आपण माता लक्ष्मीला शरण जायचं आहे. म्हणजे व्रत करणे, पूजा करणे म्हणजे माता लक्ष्मीला शरण जाणे. त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्या भक्तिभावाने पूजा करणे, व्रत करणे, आरती करणे हे सगळं काही माता लक्ष्मीला शरण जाण्यासाठी हे रीती आहेत, हे कार्य आहेत. म्हणजे ही पद्धतीनं माता लक्ष्मीच्या जवळ आपण जाऊ आणि आपल्या मनातल्या भाव आहेत त्या माता लक्ष्मीपर्यंत पोहोचावं म्हणून हे सगळं काही कार्य आपण करत असतो.